नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 20, 21, 22 जानेवारी 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पुन्हा वादळी पावसाची शक्यता असून काही भागामध्ये गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळू शकतो। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये सतत अचानक बदल बघायला मिळत आहे। तर या बदलत्या वातावरणामुळे भारताच्या पूर्व परिसरात अर्थात बंगालच्या उपसागराच्या आसपासच्या परिसरामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती 20 आणि 21 जानेवारी 2024 या तारखेला सक्रिय होत आहे। त्यामुळे साहजिकच भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्राच्याही काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता पुन्हा बघायला मिळणार आहे। तर या पावसाची स्थिती वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 20, 21, 22 जानेवारी 2024 या तारखेचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे या तारखेला पावसाचा अंदाज हा तमिळनाडू आणि केरळच्या दक्षिण भागामध्ये मध्यम हलका पाऊस हा बऱ्याच ठिकाणी दक्षिण भागात राहील, इतर भागामध्ये ढगाळ स्थिती राहील। तर भारताच्या पूर्व भागामध्ये भुवनेश्वर, कांतामाल, राउरकेला, कोलकाता, रायपूर या भागात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। त्याचबरोबर महाराष्ट्रातील विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये या पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाज चंद्रपूर, राजुरा, सोलापूर, शिरपूर या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी, कायर, अलिदाबाद, वरूर या भागात हलक्या सरींचा अंदाज तुरळक ठिकाण राहील आणि भद्रावतीकडे ढगाळ वातावरण राहील। चिमूर, ब्रह्मपुरी या भागातही हलका मध्यम पाऊस राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे मलचेरा, एटापल्ली, गिरवाडा, भांबरगड, अहेरी या भागात हलका मध्यम तुरळक ठिकाणी गारपीटची शक्यता राहील। कापसी, मुरमगाव, गडचुली, वलनी, सिंधवाई आणि देसिंग, दिगोरी, राजुरी, मार्कासा या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मार्कासा इथे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसेच भंडारा जिल्ह्याकडे उमरेड, पावनी, भिवापूर इकडे हलका मध्यम राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे मात्र या पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे। जसे दिवरी, साकोली या भागात हलका राहील, उत्तरेकडे जोर जास्त राहील। साक्रीटोळा, गोरेगाव, आमगाव, गोंदिया, लांजी, तिरोडा, सांगझरी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। तुमसरलाई दक्षिणेकडे जोर जास्त राहील, उत्तरेकडे हलका मध्यम राहील। गोबरबाई, निपाणी, डोंगरी, तिरोडी, काटंगी, वारासेवनी, बालाघाट, रांजेगाव या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज लखनी, संग्रणी, साकोली, कोलेगावला हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। कोलेगाव, बोंडगावलाई हलक्या सरींचा अंदाज राहील। अडेल, गोथंगाव, पावनी, भिवापूर, खैरगाव, उमरेडलाई हलक्या सरींचा अंदाज आहे। भंडारा, वर्दी, चिखली, मौदा, धर्मपुरी, असोली, कंधारी मध्यम पावसाचा अंदाज राहील। उत्तर भागामध्ये असोली, कंधारी, मंगरुळी, अकोला, खरबसर, घोटी इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे कामठी, वाघोली, पारशिवनी, कामठी, वनेरा, घोटी इकडे जोरदार पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील। तसे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। नागपूर, डोरली, कमळेश्वर, कोडाली, काटोल, दोतीवाडा, उमरी, सावनेर, बळेगाव, बिचवा या भागात हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। वर्धा जिल्ह्याकडे तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हा अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये वातावरण कोरडे राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।